वैद्यकीय व्यवसाय वाघोली या ठिकाणी करत असताना 1981 पासून सुरुवात केली, तर आज तागायत जवळजवळ 40 वर्ष होत आलेली आहेत. हळूहळू काम करता करता वाढवत सर्व प्रकारचे पेशंट, त्यावेळेला वेगवेगळ्या सिस्टीमचे ते डॉक्टर नव्हते, सगळं काम आपल्यालाच करायला लागायचं. कुठलाही पेशंट होत्या, डोळ्यातली फॉरेन बॉडी, नाकातली फॉरेन बॉडी, टॉन्सिलिक्टोमी असेल, असे सगळ्या प्रकारचे इथेच करा. आणि अनुभवातून आणि सरावाने ह्या सगळ्या प्रकारचे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करता करता ॲलोपॅथीची प्रॅक्टिस देखील उत्तम प्रकारे केली. की बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंटचे पेशंट समोर आले की हाडाचे डॉक्टर कन्सल्टंट यायचे, बघायचे, ट्रीटमेंट द्यायचे, पण कधीकधी त्यांना रिडक्शन जमलं नाही की त्यांना म्हणायला लागायचं, डॉक्टर तुम्हीच घ्या आता हातात. म्हणजे हे काम खूप आवडायचं. सर्जरी हा माझा खूप अत्यंत आवडीचा विषय होता. सगळ्या प्रकारची सर्जरी करायचो, अतिशय उत्तम पद्धतीने सर्जरी करायचो. आणि हे रात्रंदिवस 24 तासातले 20 तास 22 तास काम करत असताना मला पत्नीची खूप चांगली साथ मिळाली, खूप मोठ्या प्रमाणात. ती तेवढीच कष्टाळू असल्यामुळे आम्हाला या भागात प्रचंड काम करता आलं, लोकांची सेवा करता आली. आणि फॅमिली डॉक्टर म्हणून एक नुसतं आजारी पडलेल्याला औषध द्यायचं एवढाच कन्सेप्ट न राहता, घरातले अनेक प्रॉब्लेम लोकांना जे असतील ते जवळचे डॉक्टर म्हणून, फॅमिली डॉक्टर म्हणून सांगायचे. घरातले प्रश्न, घरातले असतील, मुलीचे असतील, लग्नाचे असतील, सांगायचे आणि त्याला ती मदत करायची, त्याला अनेक अडचणीतून बाहेर काढायचं. आणि प्रॅक्टिस करत असताना साधनांची त्यावेळेला काही सुविधा नव्हती. बैलगाडीने पेशंट यायचे, लोक घरून अंथरूण पांघरून घेऊन यायचे आणि जमिनीवर बऱ्याच वेळेला झोपायला लागायचं. अशा वेळेला साधन नसायचं. बैलगाडी हे एकमेव साधन असायचं. आणि साधन नसलं की मग लोक घरी बोलवायचे. घरी बोलवल्यानंतर म्हातारीला आणता येत नाही, पेशंटला घेऊन येता येत नाही, काही साधन नाही, तर एका क्षणात सांगायचं येऊ नका, मी येतो. गाडीला किक मारायची आणि त्या ठिकाणी किती रात्र असू द्यात, कुठल्याही वेळेला असू द्यात, त्या ठिकाणी जायचं, ट्रीटमेंट द्यायची. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये ट्रीटमेंट दिल्यानंतर मी रात्रीच आलो आहे, रात्री अपरात्री उठवलं आहे, अवेळी तुम्ही आलात, हे माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही. पेशंट रात्रीचा विजिट जाऊन बघितल्यानंतर घरी यायचं. कोण पेशंट, पेशंटचे नातेवाईक किती पैसे देतात हे माझ्या आयुष्यात 40 वर्षापासून बघितलं नाही आणि आज तागा ते बघत नाही. या भावनेनं काम करायचं. एखाद्याने विचारलं पेशंटने की डॉक्टर असं ऑपरेशन करायचं आहे, किती खर्च येईल, मला ते कधी आवडायचं नाही, कधीच आवडलं पण नाही. पहिला ट्रीटमेंट करून घे, ऑपरेशन करून घे, पैशाचं आपण नंतर बघू. मला खूप चांगले अनुभव आले. गोरगरीबसुद्धा कदाचित थोडा वेळ लागेल, आज न उद्या आपण ते द्यायचे, अशी चांगली भावना होती. आणि काय असतील ते मी कधी बघायचं ना कोण किती पैसे देतं. म्हणजे अशा पद्धतीनं पूर्वीपासून काम करत आलो. अनेक प्रसंग आहेत, अनेक ॲक्सिडेंटचे पेशंट यायचे माझ्याकडे, नातेवाईक नसायचे, रोडला ॲक्सिडेंट झाला, लोकांनी आणायचं, उचलून आपल्याकडे टाकायचं, आपण त्याला प्रथमोपचार करायचा, स्वतःच्या गाडीत घालायचं. न होण्यासारखी गोष्ट असेल तर सांगायचं की इथं आपल्याकडं होणार नाही आहे, होण्याची व्यवस्था नाही, मोठ्या हॉस्पिटलला जावं लागेल, तर स्वतःच्या गाडीत घालायचं आणि पुण्यासारख्या ससून असेल, मोठ्या हॉस्पिटल असतील, त्या ठिकाणी घेऊन जायचं. बऱ्याच वेळेला यात पत्नीची त्याही डॉक्टर असल्यामुळे चांगली साथ मिळायची. त्याही मुंबई विद्यापीठामध्ये थ्रूआउट फर्स्ट आलेल्या गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळे त्यांनाही प्रचंड कामाची आवडते. मी पेशंट पुण्याला घेऊन जाईपर्यंत त्या फोनवर संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधायचा की डॉक्टर पेशंट घेऊन येत आहेत, सगळी तयारी ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं तातडीचा इलाज पेशंटला कसा आपल्याला देता येईल हे आम्ही करत आलो. एक खूप आनंद मिळाला प्रॅक्टिस करत असताना. आणि कोणतंही फील्ड असो, त्या फील्डमध्ये आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, एन्जॉय करता आलं पाहिजे फील्ड, अशा पद्धतीनं काम करत आलो. त्याचा फायदा अतिशय चांगला होतो. प्रचंड व्यायामाची आणि कष्टाची आवड ही पूर्वीपासून आहे. अनेक खेळामध्ये प्रावीण्य मिळालं आहे. कॉलेजच्या लाईफमध्ये म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये मी पुणे विद्यापीठामध्ये स्विमिंगमध्ये रनरअप होतो. पुणे विद्यापीठ
नॉट इन कॉलेज. म्हणजे स्विमिंग असेल, कबड्डी असेल, कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू झालो असतो. इथपर्यंत खेळायची संधी मिळाली. खेळाची प्रचंड आवड, व्यायामाची आवड. रोज एक 10-15 मुलांना सकाळी फोन करायचा की बाळा, माझे लहान मुलांना खूप मला आवड आणि प्रेम असायचे. लहान मुलांना सकाळी फोन करायचं की बाळा तू दूध घेतलं का, दूध घेतलं का. एखादा तरुण पोरग समोर आला आणि तो वाकत चालला की पाठीवर थापट मारायचं जोरात. वाकलेलं दिसला की मला राग यायचा. सरळ चाल, ह्या वयात तू असा वाकून चाललेलं मला आवडणार नाही. रोज व्यायाम कर. बाकी काही नाही केलं तरी शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, या तत्वाने आपण राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. उत्तम शरीर असेल तर तुम्ही उत्तम प्रकारे काम करू शकता. व्यायामाने प्रचंड काम करण्याची क्षमता वाढते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कधी अति काम केलं तर त्याचा ताण जाणवत नाही. अशा पद्धतीनं तरुणांच्यावर प्रचंड प्रेम करत आलं, खेळाडूंच्यावर प्रचंड प्रेम करत आलं. आणि मुळातला शेती हा व्यवसाय, मातीची नाळ बांधलेली. शेतात अजूनही ही सर्व प्रकारची कामे मी करतो. मला जनावरांची आवड आहे, शेतीची आवड आहे. शेतीची पेरणी करण्यापासून मशागत करण्यापर्यंत सगळ्या प्रकारची कामं आज तागायत करत आहे. आता रिटायरमेंट आहे. शेतात जायचे, पेरणी करायची, पीक पिकवायचं. आणि प्रत्येकाने शेती केलीच पाहिजे. शेती करत असताना त्याचा फार मोठा आनंद मिळतो. निसर्गाजवळ जातो. निसर्ग हाच देव आहे. ऊन, वारा, पाऊस ह्या सगळ्या गोष्टी शरीराला मिळाल्या पाहिजेत. आणि हे का करायचं तर या सगळ्या गोष्टीपासून आपण अलिप्त होतो. शहराच्या ठिकाणी जातो, नोकरी धंदा करायचा प्रयत्न करतो आणि मग निसर्गापासून दूर गेल्यामुळे त्याला ऊन, वारा, पाऊस ज्या पंचमहाभूतापासून शरीर बनलेलं आहे त्या पंचमहाभूतापासून दूर गेल्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. सावलीत बसायचं, एसीमध्ये बसायचं, व्यायाम करायचा नाही. ह्या अशा अनेक गोष्टी केल्यामुळे अशा डायबिटीज असेल, संधिवात असेल, अनेक प्रकारचे स्थूलता असेल, वजन वाढणं असेल, असे आजार जडतात. आणि म्हणून निसर्गात गेलं पाहिजे. शेती करत असताना प्रचंड व्यायाम मिळतो. ऊन, वारा, पाऊस हे सगळं मिळालं. जसं एखाद्या झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही, त्याला वसवा म्हणतो आपण. त्या झाडाची वाढ होत नाही त्याला, कारण ऊन मिळत नाही, हवा मिळत नाही. आणि अशा ठिकाणी आपण जर गेलो आणि सावलीत बसलो तर एक प्रकारे तो वसवाच आपल्याला असतो. म्हणून रानात जा, मोकळ्या हवेत जा, आहार विहार चांगला ठेवा. तुम्हाला कोणताही आजार होणार नाही याची मला अनेक वेळेला खात्री पडलेली आहे. मी स्वतः तो अनुभव घेत आहे. आणि म्हणून डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, ह्या अनेक गोष्टीपासून मी हवामान किंवा शेती, मोकळ्या हवेचा उपभोग घेत आल्यामुळे मला आत्तापर्यंत हे झालेले कोणते आजार आहेत असं जाणवत नाही.